इकडे पल्लवी, बाबा बाबा पल्लवी, नीतूची मैत्रीण आहे. नमस्कार काका. हाय. हाय. पल्लवी, मी त्या बाबतीत विचार करून तुला सांगतो काय करायचं. नक्की विचार करा प्लीज प्लीज. चल बाय बाय बाय. अच्छा काका येते मी. हा सिया. सिया. या ओके. आई चाललंय कसला विचार? अहो बाबा, ती नीतू आहे ना, हा. ती आरजे आभासच्या प्रेमात पडली नुसत्या आवाजावरून. आणि आम्ही तिला मदत करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे आरजे आभासच्या व्हर्च्युअल प्रेमातून बाहेर पडण्यासाठी. कशाला बाहेर काढायलाय तिला रे यार? यार जे आबास आहेस तसा कोणी बी प्रेमात पडेल त्याच्या. तुम्ही त्याला ऐकता? हा मग, म्हणजे अगदी रोज ऐकत नाही, येळ मिळाला की ऐकतो. काय बोलतो लेका, एकदा तो बोलायला लागला ना की ऐकत राहावं असं वाटत. ऋषा, लेका माझी बी तुझ्याकडनं अशीच स्वप्न आहे. तू बी यार जे आबासवानी काहीतरी जगा एक सुंदर भन्नाट करावंस असं वाटतं रे मला. अहो काका हाच. हे! हाच म्हणजे आपला ऋषा जगा वेगळं काहीतरी भन्नाट करून दाखवल ना. म्हणून म्हणतोय की मला ऑफिसला जायचं, मी तयारीला लागतो. सुम्या, नाश्त्याचं बघ. हा. नीतू काय करतेस? काम करतेय. अजून काय करणार? त्यापेक्षा एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न कर आणि संसार थाट, ऐशो आरामात जगशील. त्याचं काम वगैरे करायची ना काहीच गरज नाही. मजबुरी म्हणून हे काम करत नाही मी आई. मी हे एन्जॉय करते म्हणून करते. किती दिवस दुसऱ्यांची घरं सजवणार आहेस? स्वतःच्या घर गृहस्थीचा विचार कर. घर गृहस्थी, वा. म्हणजे आता मराठीतून थकलीस म्हणून मला हिंदीतून टॉर्चर करणार आहेस का तू? घर गृहस्थी. कॉफी घे. थँक्यू. नीतू, काल पल्लवी सांगत होती की आभासने त्याच्या शो मध्ये तुझा मेल वाचला. काय बोलला काय आभास? आठवत नाहीये मला. आभास बोलला आणि तो काय बोलला हे तुला आठवत नाही? असं होऊ शकत नाही ना नीतू. तो म्हणाला की आभासला आभासच राहू दे आणि मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. तेच तर म्हणतेय, मानला हा त्या आभासला. म्हणूनच मला पण तो इतका आवडतो. हे बघ बघ नाही, त्याने काय सांगितलं ना, यापेक्षा हे महत्वाचं आहे की एवढ्या सगळ्या पत्रांमधून त्याने माझं पत्र वाचलं. अगं पण तो आई प्लीज, आता मला या विषयावर अजून चर्चा नकोय. तसे माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, का इम्पॉर्टंट क्लायंट बरोबर. सो थँक्यू. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.